पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे. पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे. पेढा झोपीत जरी खाल्ला तरी पेढा गोडच आहे. आणि पेढा रडत रडत जरी खाल्ला तरी पेढा कसा आहे. जुने लोकांची एक म्हण आहे, गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं का नाही हो. मग गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. देवाचं केलेलं चिंतन कसं वाया जाईल हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. याच्यासाठी भागवतामध्ये खूप मोठी कथा आलेली आहे. आज्या मेळ्याला नेण्यासाठी यम आला. शेवटचं पोरगं होतं, ते खेळत होतं, त्याचं नाव नारायण होतं. यमाचे पार्षद नेण्यासाठी आले, त्रास होऊ लागला म्हणून आवाज दिला, ए नारायणा. आवाज कोणाला दिला होता. देवाचा त्याचा काही संबंध नव्हता. आवाज कोणाला दिला होता. नारायणाला. आवाज स्वतःच्या मुलाला दिला तरी विश्वाचा मालक देवाचे पार्षद घेऊन खाली आला. यमाचे लोक म्हणायचे हे गिराईक आमचं आहे, आणि देव म्हणायचे हे गिराईक आमचं आहे. कसं तुमचं आहे. तुकोबरायची भाषा सांगतात, अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही.